योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कृष्ण जन्म अष्टमी निमित्त गोविंद लाडू दाखवणार आहे। तर इथे गोविंद लाडू साठी मी इथे 2 वाटी पोहे घेतलेत, पाऊण वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी फुटाण्याची डाळ घेतली, 1 चमचा खसखस घेतली, पाऊण वाटी खोबऱ्याचे तुकडे आणि 1 वाटी फुल भरून मी गूळ घेतलेला आहे। आधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे गॅसवर आधीच कढई ठेवली होती तापायला। त्यात आता आपल्याला हे पोहे टाकून घ्यायचे आहेत। तर आता हे पोहे आपल्याला मीडियम गॅसवर छान परतवत राहायचे। छान भाजले, बघू शकता 3 ते 4 मिनिटं लागले आहेत पोहे भाजायला। छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत। आता मी खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं असं ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचंय, जास्त काळपट कलर करायचा नाहीये खोबऱ्याचा। तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता तुकडे न करता। खोबरं छान भाजून झालंय, बघू शकता। खूप असं काळपटही नाही आणि खूप लालही नाही केलेलं आहे। तर आपण हे सुद्धा काढून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहे। शेंगदाण्याचे 2 भाग होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला भाजत राहायचे। शेंगदाणे भाजून झालेत, बघू शकता। मीडियम गॅसवर भाजलेत आपण आणि भाजता भाजताच ते शेंगदाणे असे 2 तुकडे होतात। छान असे खरपूस भाजून घ्यायचे। डाळ्या भाजून घ्यायच्या आहेत। आपल्याला जास्त भाजायच्या नाहीये, कारण की फुटाण्याची डाळ ही आधीच भाजलेली असते। अगदी हलकी गरम करून घ्यायची तिला आपल्याला। आता हे एकजीव करून आपल्याला छान असं मिक्स करून आणि लाडू बांधायला घ्यायचे। हलक्याशा अशा डाळ्या भाजून घेतलेल्या आहेत। आता ह्या सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे। हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सर मधनं सगळे जिन्नस वाटून घ्यायचे। तिने मी पोहे बारीक करून घेतलेले आहेत आणि सगळे जिन्नस आपल्याला असे बारीक करून यातच घालायचे। मी फुटाण्याची डाळ सुद्धा वाटून घेतलेली आहे। हे बघा एकदम चिकन झालेले आहे पीठ। हे बघा पुन्हा अशी पावडर झालेली आहे। दाणे सुद्धा मी मिक्सर मधनं वाटून घेतलेले आहेत। छान असे बारीक वाटून घ्यायचे। बघू शकता तुम्ही खुसखुशीत भाजल्यामुळे तेल किती छान सुटलंय त्याला। मिक्सरला वाटून घेतलंय। चवीपुरता मीठ घालायचे। गोड पदार्थांमध्ये नेहमी मीठ घालायचं असतं। मी हा मिक्सर मधनं फिरवून घेतलेला आहे। सगळे जिन्नस भाजून आणि मिक्सरला वाटून झाले आणि आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचे। असं मिक्स करत राहायचे हातावर। पूर्ण हे पीठ आपल्याला चोळून घ्यायचे, म्हणजे चोळल्याने ते मुरतं आणि छान चव लागते। बघू शकता आपण अजून इथे तूप टाकलेलं नाहीये आणि छान असा लाडू तयार होतोय। पण आपण यात थोडं तूप घालणार आहोत। 2 चमचे तूप टाकून घेणार आहे। आता हे एकजीव करून आपल्याला छान असं मिक्स करून आणि लाडू बांधायला घ्यायचे। मी या साईजचे असे लाडू तयार करून घेणार आहे। बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि आता आपल्याला सगळे लाडू असेच तयार करून घ्यायचे। लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता। त्यावर आता आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे आणि मी ह्या कढईमध्ये खसखस लागण्यासाठी हे लाडू बघा असे गोल फिरवून घेणार आहे, म्हणजे पूर्ण लाडूला खसखस लागते। छान असे गोविंद लाडू तयार झाले, बघू शकता तुम्ही। खूप छान कलर आणि मीडियम साईजमध्ये आपण हे लाडू करून घेतले। खसखसही खूप छान लागलेली आहे। आजची गोविंद लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक यू।